आमचे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2024 रोजी माझी विदर्भ विभाग संपर्क नेतेमध्ये निवड केली। त्यानंतर 6च्या 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही मध्यंतरी दौरा केला होता आणि त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की या भागामध्ये शिवसेना ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढू शकते, परंतु पदाधिकाऱ्यांना, सर्व सहकाऱ्यांना, महिला भगिनींना, युवकांना एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे। आणि माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यकर्ता हा नेहमी सर्व बाजूनं हा सजग असला पाहिजे, सर्व तऱ्हेनं तो परिपक्व असला पाहिजे आणि त्याला परिपक्व करायचा असेल तर त्याला मार्गदर्शनाची गरज आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या विषयाचे जाणकार मंडळी, अभ्यासक मंडळी आणून उद्या आम्ही सकाळी पहिल्यांदा 8:30 वाजता रामटेकला राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची आरती करणार आहोत आणि तिथून आम्ही आमच्या शिबिराची सुरुवात करणार आहोत। कुणी तुम्ही माझ्या पक्षाचा विचारा, दुसऱ्या पक्षाच्या विचाराची मला काय आवश्यकता नाही, त्यांचा मी विचार कधी करत नाही। सगळ्यात महत्त्वाचं, रामटेकला शिवसेना यापूर्वी लढत होती, पण काँग्रेसने सुद्धा यावेळेला दावा केला आहे आपली आघाडी होते आहे। आमची सर्वांची आघाडी आहे, परंतु वर्षानुवर्षे ही लोकसभेची जागा शिवसेनेनंच लढलेली आहे आणि जिंकलेली आहे। आता आमच्याबरोबर काँग्रेस असेल, आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे। दावा करण्यात येतोय की आम्ही इथे 6 ते 8 जागा लढवू विदर्भात। आम्ही आमची रामटेकची पारंपरिक जागा ती आम्ही लढणारच, त्याचबरोबर आम्ही गोंदिया जागा सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।